नमस्कार. प्रत्येकाचं पोरगं, कोणाचं पोरगं कॉलेजला आहे, कोणाचं पोरगं हायस्कूलला आहे आणि कोणाचं पोरगं शाळात आहे. आपल्या या सरकारनं तर ग्रामीण भागातल्या शाळा बंद करायचाच निर्णय घेतलेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये शाळा बंद केल्या, पण गोरगरिबाची लेकरं जाणार कुठं? प्रश्न हे आहे की गोरगरिबाची लेकरं शिकणार कुठं? ज्यांच्याकडे पैसा आहे ते हायस्कूल, इंग्लिश स्कूल, मीडियम स्कूल अशा ठिकाणी घालतील पैसे भरून. पण पैसे भरणाऱ्यांनो जरा एक गोष्टीचा तर विचार केला तुम्ही आज पैसे भरायले मान्य आहे. तुम्ही कधी मास्तरला जाऊन विचारलं की आम्ही तुमच्या इथं शाळेमध्ये इतके पैसे भरायलो, आमच्या पोराला नेमकं येतं आहे काय? तुम्ही शिकिलं काय? आमच्या पोरात क्वालिटी काय आहे ते आम्हाला आमच्या समोर दाखवा. हे कधी कोणी विचारलं का हो? कोणीच विचारलं नाही. फक्त तुमचं काम आहे पैसा द्यायचं, त्याचं काम आहे पैसा घ्यायचं. तुमचा मुलगा शिकला किंवा नाही शिकला काही घेणं देणं नाही. हे धंदा झाला आहे. तर माझी प्रत्येक पालकाला विनंती आहे की तुम्ही स्वतःहून लक्ष द्या मुलाकडं. आणि मुलगा शाळेत जातो, हप्त्याला चक्कर मारा. शाळेत मास्तरासमोर मुलाला उभं करा तुमच्या आणि मास्तरला विचारा की आमच्या पोरात काय बदल झाला. घरी आल्यावर मुलाला विचारा मास्तरनं आज काय शिकवलं, कुठरोग काय येते. आजकाल शासनाचा असा निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे मास्तर लोकायला की 1ली ते 9वी पस्तोर पोरं नुसते धडाम पास करायचे. ना त्याला शाळा शिकवायची गरज आहे, नाही काय त्याला हे करायची गरज आहे. पण ज्या मुलाचा पायाच कच्चा आहे ते पुढं चालून काय भविष्य लिहिणार? त्याला खालीच काही येत नाही तर वरी काय ते मार्क करणार? याचा विचार पालकांनी करायचा असतो. आज मी ग्रामीण भागात असून मी मास्तरसोबत 1-2दा किरकिऱ्या केल्या की माझा मुलगा 8वीला असून त्याला 1-2 पण येत नाही. ही गोष्ट पालकांनी लक्षात घ्यावी. प्रत्येक पालकाला विनंती की आपला पोरगा पुढं तुम्हाला वाटतं असं आपला पोरगा शिकायला आहे, पण त्याला जवळ बसवा. त्याला विचारा तू काय शिकायला, मास्तर तुला काय शिकवायला? का मास्तर नुसता शाळेत बसतो तू शाळेत जातो? आम्हाला वाटतं आमचा मुलगा शाळेत चालला आहे. पण तुमची आज ही काळाची गरज आहे की पालकाने मुलाकडे लक्ष द्यावे आणि मुलाचा अभ्यास घ्यावा. जर तुम्ही मुलाकडे लक्ष दिलं तर मुलं नीट होतील. आणि जर तुम्ही मोबाईलमध्येच राहताल तर मुलं रस्त्यावर येतील. माहिती का? मास्तर लोकायला लाख 2-2 लाख 1.5 लाख पगार आहे, त्याला काय घेणं देणं नाही. गोरगरिबाची लेकरं शिकू अथवा न शिकू त्यांना पगार भेटायला. पण आता पालकानं विचार करायचा की आपलं करायचं काय. आपल्या पोराला कधी बसवाजवळ विचारा ABCD येते, 1-2 कुठं येते. आज मुलगा कितवीला आहे त्याचा अभ्यास बघा. एकदा जवळ घ्या मुलाला, प्रेमानं सांगा, विचारा त्याला त्याचा प्रॉब्लेम काय. मास्तर शिकवतो तो लक्ष कुठे आहे? तू कोणत्या शाळेत जातो? तू घरातून शाळेत जातो, पण नेमका शाळेत जातो तर शाळेत जाऊन करतो काय? मास्तरला भेटा. आमचा मुलगा रोज शाळेत येतो, तो अभ्यास करतो. आणि आजकालच्या मायबापाचं कसं झालं आहे, क्लास लावायले 20,000 रुपये महिना द्यायले. पण धंदा झाला या शिक्षणाचा. लोक पैसे घ्यायलेत आणि लेकरायचं वाटोळं करायले. अवघड परिस्थिती. साक्षर भारत झाला. साक्षर भारत नाही झाला, आज अनपढ भारत झाला आहे. सरकारनं असं नियोजन दिलं आहे वा 1ली ते 9वी पस्तोर पोरं नुसते पास करायचे. त्या पोराला येऊ न येऊ, शाळेत राहू, हजर असो किंवा नसो तरी त्याची हाजरी मानणार. पण असं करून तुमच्या लेकराचं नुकसान व्हालं. तुम्ही लेकराला विचारा, जवळ घ्या, बसा, बोला त्याच्याशी, तुला काय येते काय येत नाही. आणि मास्तरला बी जबाब विचारा. कारण की मास्तर हे तुमच्या लेकरासाठी पगारी घेतात आणि तुमच्या लेकराच्या जीवावर ते जे घर चालते. ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करा. प्रत्येक पालकाला माझे हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. कारण की आज जर नाही डोळे उघडे तर उद्या अंधारात तुम्हीच राहता. जय हिंद, जय महाराष्ट्र.